सिक्याप न्यूज। महानगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्याही परिस्थितीत काबीज करायचा असेल तर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुतीकडे सामोरे जायचे आहे। महायुतीमधून राज्यभर निवडणुका सोबत करायच्या असतील तर त्यांचा निर्णय राज्यपालांनी घेतला। तसेच निवडणुकीत महायुती संपूर्ण कार्यकर्ते लढतील आणि विशेष निवडतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री जबाबदार आहे, पक्षाच्या अध्यक्षपदावर जबाबदारी आहे आणि मग हे प्रपक्षाला अमरावतीलाही उभा न्याय द्यायचा आहे। अमरावतीमध्ये विभागीय कार्यालय आहे, विभागाचा कंट्रोल अमरावतीवरून आहे। त्यामुळे अमरावती विभागालाही न्याय देण्याची भूमिका जी आम्हाला या ठिकाणी करायची आहे। अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीटीसीच्या माध्यमातून बीटीसीचा साईज वाढवायचा आहे। जो साईज आहे त्या साईजमध्ये पूर्ण विकास होऊ शकणार नाही। यावरती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि अर्थमंत्र्यांना विनंती करणार आहे, अजित पवार साहेबांना, थोडा बीटीसीचा अमाऊंट साईज वाढवला पाहिजे। तर नागपूरमध्ये हा साईज 1200 कोटी रुपये आहे, तर अमरावतीमध्ये एकाकडे होणार नाही। तर प्रत्येक वर्षी जर थोडा साईज वाढला तर आपल्याला काही जास्त मिळतील, जास्त आपल्याला आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील, याकरताही आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे। क्योंकि आम्ही महायुतीचे नेते म्हटले आहेत, त्या सर्व नेतेकडून आमची एकच भावना आहे की महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार, केंद्राचं सरकार, इकडे मोदीजी, इकडे देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथ शिंदे, आम्ही सर्व मिळून या महाराष्ट्राच्या जनतेला जो आम्ही निवडणुकीमध्ये मॅनिफेस्टो दिला, जाहीरनामा दिला होता, वचननामा दिला होता, संकल्पनामा दिला होता, त्या संकल्पनाम्यावर आधारित संपूर्ण कामं जे आमच्या आमदारांनी आश्वासन दिलं मतदारसंघात करताना, ते संपूर्ण आश्वासनाची पूर्ती ही पालकमंत्री म्हणून माझ्यावर जास्त जबाबदारी आहे, माझी जास्त जबाबदारी आहे। खरं तर मी 5 वर्ष नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे। थोडा पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे। मागच्या सरकारमध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे, मंत्री म्हणून काम करण्याचाही पाठीशी अनुभव आहे। या अनुभवातून मला नक्की विश्वास आहे की अमरावतीकरांचे प्रश्न आजही मी जेव्हा सकाळी अंबाबाईचं दर्शन करून जेव्हा मी रविनारायण यांच्याकडे गेलो, 3-4 निवेदन त्या ठिकाणी आले आणि आताही रस्त्याची साहेबचा महानुभाव पक्षाच्या अध्यात्माच्या आश्रमात गेलो, त्यानंतर गोलकाळेचाही त्या ठिकाणी आधी त्या ठिकाणी गुळ आणि त्या ठिकाणी गुळगुळा करून ते गुळ आम्ही गोलकाळेच्या मध्ये वाटप केला। खरं तर आज सकाळपासून मी अनेक अनेक कार्यक्रमात गेलो। मला एवढंच महत्त्व आहे की अमरावतीकरांच्या अशा अपेक्षा खूप आहेत। अमरावतीकरांच्या विकासाचा एक मोठा बॅकलॉगही आहे। अमरावतीला नागपूर शहराच्या बरोबरीत आम्ही आणू शकणार नाही, प्रामाणिकपणे कबूलही केलं पाहिजे, पण प्रति नागपूर म्हणून अमरावती हे सुद्धा सर्व बाजूने चांगलं झालं पाहिजे। एका 5 वर्षात ते करू शकणार नाही, पण अमरावतीमध्ये काही बदल नक्की झाले पाहिजे, विकासात्मक बदल झाले पाहिजे, काही चांगले डेव्हलपमेंट शहरात दिसतील याचा विचार केला पाहिजे। जे काही सरकारकडे वेगवेगळ्या योजनांचा पैसा पेंडिंग आहे, ते अमरावती जिल्ह्याचा हिस्सा जो सरकारकडे प्रलंबित आहे त्याच्या खात्यामध्ये प्रलंबित आहे। एकूण 53 खाते सरकारमध्ये आहे, 53 खात्यातले जो पैसा अमरावती सरकारचा प्रलंबित आहे तो पैसा आणण्याकरता आणून देण्याकरता जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे। ही ब्रिज आहे, आमदार आणि सरकारमध्ये जनता आणि सरकारमधला ब्रिज हा पालकमंत्री असतो।